नमस्कार स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, पुन्हा एकदा तुमचं 100% मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. 100% बघा ना, 100% म्हटल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, कारण 100 या आकड्यातच एक मजा आहे. बघा ना, बऱ्याच वेळेला बोलताना सुद्धा बोली भाषेत हा आकडा खूप वेळा वापरला जातो. म्हणजे एखाद्या मुलीनं नकार दिला तर पटकन एखादा पोरगं काय म्हणतो, अरे गेलीस ते गेलीस, तुझ्यासारखे 100 मिळतील आपल्याला. म्हणजे काय, 100 या आकड्याला महत्त्व आहे. एखादा क्रिकेटर खूप चांगलं खेळतो, 97-98 वर आउट होतो, त्याचं कोणी कौतुक करत नाही. सगळ्यांची चर्चा एकच आहे, 100 नाही केले ना, 100 केले असते तर अशी मॅच जिंकलो असतो आपण. 100 करायला पाहिजे. थोडक्यात काय, 100ला परत एकदा महत्त्व आहे. एखादा सिनेमा खूप चांगला असतो, त्याचं समीक्षक कौतुक करतात, पण लोकांचं काय म्हणणं असतं, 100 करोड क्रॉस नाही झाले ना, मग मजा नाही पिक्चरमध्ये. थोडक्यात काय, 100 या अंकाला खूप महत्त्व आहे. आणि याच अंकाच्या नावानं एक सिरियल झी मराठीवरती दाखल झाली, जिनं मनोरंजनाचा थरार सगळ्या महाराष्ट्रावरती पसरवला. अर्थातच सिरियलचं नाव तुमच्या लक्षात आलंय, 100 डेज. आणि आज याच मालिकेच्या निमित्तानं या मालिकेची सगळी टीम या मंचावरती येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टीम 100 डेज साठी. खरं तर हे गाणं लागलं तरी धडकी भरते मला आजकाल. मी खूप घाबरत ही सिरियल बघतो. म्हणजे रात्रीच खेळ चालायचं ना, तेव्हा मला टेन्शन यायचं की आता चला बाबा काहीतरी सापडलं, एंड सापडलं, कट्टू हे सुरू झालं, मला आणखीन टेन्शन वाढलं. पण ज्या मालिकेची खरंच उत्सुकता असते, आणि जरी भीती वाटत असली तरी ती उत्सुकता वाढवणारी भीती, की पुढे काय होणार. आणि तीच उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राची वाढलेली आहे या सगळ्यांमुळे. जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांच्यासाठी. स्वागत करूयात अर्चना निपाणकरचं. स्वागत करूयात आदिनाथ कोठारेचं. जोरदार टाळ्या. स्वागत करूयात तेजस्विनी पंडितचं. स्वागत झालं पाहिजे द एव्हरग्रीन हिरो रमेश वाटका. आणि स्वागत करूयात राधिका हर्षे यांचं. कसं आहे ना, चला हवा उद्यामध्ये येण्याची इतकी उत्सुकता असते सगळ्यांना, की सगळ्यात जास्त कुणाला असेल तर ती आदिनाथला. बघा ना, इतकी उत्सुकता, काही गडबडीत 2 वेगवेगळे शूज घालतात, वेगवेगळ्या कलरचे. उर्मिलाचं म्हणणं होतं की लाल घाल, मला व्हाईट घालायचे होते. तिचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून मी दोन्ही घालून आलो. क्या बात है यार. नशीब 2 पॅन्टवरून भांडण नाही, तू दोन्ही घालून होतो. पण असा नवरा असावा बाबा, असा नवरा असावा. म्हणजे एक बाई किती प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करते, पण तो नाही ऐकत. ते सुद्धा इकडे सुद्धा दिसतं. मनापासून स्वागत. सगळ्यांशी गप्पा मारूयात. विनंती करतो, प्लीज विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर गप्पांना आपण सुरुवात करूयात. आदिनाथ, तू याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल प्ले करतोस, आणि जे पारंपरिक आहे तुमच्या घरामध्ये. बाबांनी तर इतकी वर्ष गाजवलेली आहेत, आणि ती भूमिका सॉलिडच असायची. त्यानंतर तुला ती वर्दी परिधान करायला मिळते, कसं वाटतं? अरे मला खूप मजा येते. आणि आय लव्ह द कॅरेक्टर ऑफ अजय ठाकूर. मुळात ते अजिबात माझ्यासारखं नाही आहे. म्हणजे अजय ठाकूर हा कॉशियस आणि संशय, सगळ्यांवरती संशयाने बघणारा माणूस. आणि मी तसा एक्झॅक्टली अपोजिट. मी सगळ्यांवरती अगदी इझिली विश्वास ठेवतो. आणि म्हणजे आय एम अ व्हेरी हॅपी गो लकी काइंड ऑफ अ पर्सन. तर त्यामुळे वेगळं कॅरेक्टर आहे आणि वेगळी भूमिका साकारण्याची एक संधी मिळाली, त्यामुळे मजा येते. पण तू डॅमेट कधी म्हणणार त्याच्यात? कम्प्लीट झाल्यासारखं नाही वाटतं. तो फक्त म्हणत नाही तर तो करतोच. हे हो ना. हे चालूच असतं. पण ती वर्दीची खरंच एक वेगळी मजा आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आउटडोअर पण शूट करत होतो हायवेवरती, मी आपल्या युनिफॉर्ममध्ये होतो ना पोलिसांच्या, आणि ट्रॅफिक होता रस्त्यावरती, तर मला बघून गाड्या थांबायच्या बाजूला. बाईकवाले बाईक साईडला थांबायचे, हेल्मेट घालायचे आणि मग यायचे. तर मला खूप मिरवायला आवडतं त्या युनिफॉर्ममध्ये. तेजस्विनीकडे आता मी येणार आहे. यातली भूमिका राणीची, खरं तर राणीच्या डोळ्यात कोणी बघण्याचं धाडसच करावं फक्त.
कारण एकदा डोळ्यात तिच्या बघितलं की तिच्यात अडकून जाणं आहे, अशी भूमिका तुला करायला मिळाली. काय सांगशील? राणी सरदेसाई ही अँटी हिरोईन आहे. म्हणजे जरी मालिकेची हिरोईन असली तरी ती वॅम्प आहे, ती विलिनिश आहे. तर त्यामुळे या कॅरेक्टरचं जेव्हा डिझायनिंग झालं तेव्हा मला जो फोन आला तो असाच होता की तुझ्या व्यतिरिक्त कोणी डोळ्यासमोरच येत नाही आहे, त्यामुळे हा रोल तूच कर. राणी सरदेसाई अँटी हिरोईन असून सुद्धा ती लोकांना आवडते. म्हणजे ती पकडली जाऊ नये असं लोकांना वाटतं. हे त्या कॅरेक्टरचं श्रेय आहे. वा. पण कधी कोणाला राग वगैरे पण येतो? अरे नाही, तुला माहिती आहे, माझी इमेज ही खूप वेगळी आहे लोकांसमोर. म्हणजे आम्ही पण खूप कन्फ्यूज होतो. हा. ट्विटरवरती एक अशी कमेंट आली होती की हा. अजय ठाकूर प्लीज राणीशी लग्न कर. हो. अरे आता मी येणार आहे अर्चना तुझ्याकडे. नेहा ही व्यक्तिरेखा तू साकारतेस. का रे दुरावा मधून तुझी एंट्री झाली आणि त्यानंतर आता ही मालिका. काय सांगशील या मालिकेबद्दल? झी मराठीबरोबर काम करणं एक खूप छान गोष्ट असते जी मी आता अनुभवते आहे. खूप छान वाटतंय. खूप जुईपेक्षा काहीतरी मला वेगळं करायला मिळतंय, त्यामुळे मजा येते. वा वा. अनंत जोग सर, तुम्ही यामध्ये भूमिका करता इन्स्पेक्टर साहेबांची. खरं तर विलन म्हणून तुम्ही जास्त प्रसिद्ध आहात, पण इकडे कायद्याचे रक्षक आहात. काय सांगाल? कायद्याचं रक्षण मी अत्यंत प्रेमळ मनाने करणार आहे. मी करतो आहे. आता हा एक वेगळा इन्स्पेक्टर आहे. हां. असा वेगळा इन्स्पेक्टर मी तरी माझ्या पाण्यात कधी नव्हता, प्रेक्षकांच्याही नसेल. पण आता तो प्रेक्षकांना कसा वाटतो ते नंतर कळेल. नाही नाही, तो नक्कीच आवडणार, कारण तुमची प्रत्येक भूमिका सगळ्यांना आवडते. रमेश भाटकर सर, आता तुमच्याकडे येणार आहे. खरं तर तुमच्या भोवती मालिका फिरते, पण मालिकेत सध्या तुम्ही नाही आहात. काय म्हणजे 100 दिवसाची मालिका आहे. माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये 100 भरली माझी. पहिल्या एपिसोडमध्ये 100 दिवसाचं काम तुम्ही करून टाकलं असं म्हणायला हरकत नाही. हां, पण अस्तित्व महत्वाचं आहे ना त्याचं. खरं आहे, खरं आहे. हां, त्यामुळे मी एन्जॉय केले ते. पहिला जो एपिसोड होता तो, आणि हां. मग मध्ये मध्ये मी असतो ना, हो. कुठल्या तरी रूपात आहे, चर्चेत आहे. आता येणार आहे राधिकाजी तुमच्याकडे. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत आता हा 100 दिवसांचा अनुभव? माझी व्यक्तिरेखा एक आपण म्हणूया कडक आई अशी आहे. केसशी डिरेक्टली संबंध नाही आहे, पण आधीची होणारी बायको आहे, तिची आई आहे आणि आम्हाला खूप काळजी. एक आई म्हणून एक जेन्युइन जी काळजी वाटते ती मला सतत वाटते. आणि मला फारसं ते पसंत नाही आहे त्याची पोलिसाची नोकरी आणि हे. त्यामुळे सतत एक, आणि मला संतोषनी कायम सांगितलं होतं, एक पुणेरी बाणा ठेव बोलण्यात. हां. त्याला तसा अपेक्षित होता. आज हे सगळे कलाकार फुकरटवाडीच्या या मंचावरती आलेले आहेत. इतरही सगळ्या कलाकारांची गप्पा मारायच्या आहेत, पण आता वेळ झालेली आहे आमच्या तुकरटवाडीमधल्या मनोरंजनाची. आता इकडे सुद्धा कसं असतं, मालिका येणार म्हटलं की आमचे लोक उत्सुक असतात की त्यांच्यासमोर त्यांचं काहीतरी सादर करायला पाहिजे. तुमची 100 डे मालिका आहे, आमची 1 डे अशी एक तयार केलेली आहे आम्ही. ते 1 डेमध्ये सगळं आहे, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळं घडणार आहे. तर त्या सिरियलमध्ये सुद्धा तुमच्याजवळ जाणारी काही पात्र तुम्हाला दिसू शकतात. तर 1 डेमध्ये झालंय असं की पहिल्याच एपिसोडमध्ये इकडे खून झालाय, आणि खून झालेला असल्या कारणानं देसाई यांच्या घरामध्ये पोलीस आलेले आहेत. बघूयात मग आता काय घडणार आहे. जागा मोकळी करा. तिकडे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. इकडे पोलीस कामात अडथळा, लक्षात ठेवा. गपचूप राहा. ऍडमिट कोठारे. कोण? ऍडमिट कोठारे. ॲडमिट कोठारे नाही, ते आदिनाथ कोठारे असं आहे ते. आधी दादा, पण फास्ट बोललं का असं वाटतं ना, ऍडमिट कोठारे. सर थँक्यू सर, तुम्ही आला, फार बरं वाटलं मला. मी फॅन आहे सर तुमचा. उर्मिला कनेक्टकर तुमचे मिसेस आहे ना सर? एक पर्सनल प्रश्न विचारतो तुम्हाला, राग मानू नका. पर्सनल विचारतो. म्हणजे तुमच्या मिसेसने समजा तुम्हाला आग्रह केला की बाबा आज तुम्ही जाऊ नका कामावरती, तर तुम्ही त्यांच्या प्रेमाखातर सुट्टी काढता का? हो, हो, काढतो. हा, म्हणजे प्रेम राहते ना भाऊ, असं नाही राहता. बायकोने मला आग्रह केला तर प्रेमाखातर सुट्टी काढावं लागतं ना, है ना सर? हो, मग. पण माझं सजेशन असं आहे सर की तुम्ही सुट्ट्या काढत जाऊ नका. का? का आधीच तर 100 डेज सिरियल आहे त्यांची. हा, आता राहिलेच किती दिवस? प्रत्येकातले तुम्ही बायकोच्या प्रेमाखातर 2-3 दिवस सुट्ट्या काढणार, शनिवार रविवार. हा, एवढं सगळं कटून पगार किती उरणार तुमच्या हातात? आता
आता तुम्ही कुठे बाबाच्या जागेवर लागले पोलीसमध्ये भरती झाले. कशासाठी आला तुम्ही इकडे? मी पोस्ट म्हणाय सर. दिसत नाही का एवढं हे एवढे कपडे घालून तरी कशासाठी आला म्हणतो तुम्ही? अरे इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो. पहिले सांगितलं नाही का तुम्हाला? हे तर म्हणजे असं झालं का तेजस्विनी पंडित ना इतर बाहेर किती कामं केले तरी त्यांना विचारायचं तुम्ही ते असता ज्या चला हवेमध्ये असता. याला काय अर्थ आहे का? ते खरंच आहे म्हणा पण असं तोंडावर बोलणं बरोबर वाटत नाही ना. बरोबर वाटत नाही समजत नाही यांना. आता काय बोलायचं आपण तुम्ही सांगा बरं मॅडम. असं राहतं ते. आता इन्व्हेस्टिगेशन. आज इन्व्हेस्टिगेशन काय काय झालं झालंय? सर? एक केस आली आमच्याकडे अच्छा, आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आम्हाला 1 डे दिला आहे. 1 डे पुरतो तुम्हाला? रमेश भाटकर सरांना 1 डे पुरला, आम्हाला नाही पुरणार काय? एवढे मोठे माणसं सर. ते काय झालं आम्हाला हे खुनाचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. खून झाला पहिल्याच दिवशी? हा रमेश भाटकर सरांचा. अच्छा, तुमच्या पण सिरियल मध्ये? 10:30च्या स्लॉटची ते खासियतच आहे. होय का? हा 10:30 वाजता जर सिरियल आली ना का ते मेन कॅरेक्टरला पहिल्याच दिवशी त्याचं मर्डर करून टाकतात आणि मग अख्खी सिरियल त्याच्या भोवती फिरवतात. अच्छा. सर कसं होते सिनियर माणसाचा प्रॉब्लेम होऊन जाते ना. आता भाटकर सरांना फोन आला तर तुम्ही काम कराल का बुवा? आणि अख्खी सिरियल म्हणजे तुमच्या भोवती फिरते की त्यांना वाटलं आता 100 डे पकले आपले. हिने हो म्हटलं आणि पहिल्याच एपिसोडला त्यांचं murder झालं. आता इन्व्हेस्टिगेशनला आम्ही सुरुवात करतो पण आमचे जे साहेब आहेत कोठारे साहेब अच्छा. ते येतील आणि इन्व्हेस्टिगेशन करतील. हा तुमच्याकडे पण कोठारे साहेब आहेत? आहे आमच्याकडे कोठारे आहे ना. कोठाऱ्याशिवाय पोलीस नाही सर. डिपार्टमेंटच नाही आहे ना. असं आहे ना ते आमच्या मला साहेब कोठारे आहे तुम्ही? कोठारे काय मुझे माहित? वहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतकाम कर रहा हूँ. इंतजार इंतजार. मैं तुम्हारा यहाँ इकबाल काय रे ते? बोलता येत नसेल तर नका पाठ करू तुम्ही. मग कठीण कठीण कशाला देता? सोपं द्या ना. मैं तुम्हारा इधर इंतजार कर रहा हूँ. हाँ मैं तुम्हारा इधर इंतजार कर रहा हूँ. शाबास जमलं जमलं. आई आई सर तो दुसरा सिनेमा होता छकुला. हा दुसरा आहे. इकडे आई वेगळी नाही. आता जरा मोठे झाले ना तुम्ही. ओके ओके. तर मी काय म्हणतो सर इन्व्हेस्टिगेशनला लगेच आपण सुरुवात करू कारण की आपल्याला एकच दिवस दिलाय नाही तर केस जाईल. शक्यच नाही. केस निघून जाणं शक्यच नाही. का पण सर? कारण मी रोज केसांना शॅम्पू लावतो. सर त्याबद्दल नाही बोलत आहे मी. आपल्याकडे जी कंप्लेंट आली होती बाईची मिसिंग झाली आज बंड त्या केस बद्दल बोलतोय. लक्षात घ्या ते दुसरी सिरियल होती हे दुसरी सिरियल. ये बाय माझे त्याचा काय झाला दोन्ही सिरियलचं टायमिंग एकच असं ना 10:30 म्हणून जरा प्रॉब्लेम झालो. थंय मी सरिता हय मी संगीता कळला मा त्याच्यामुळे गोंधळ झालो. आता तुमका कळलं ना आपलं हे समजलं ना आता? मग आता तुम्ही तुमच्या मॅडमला बोलवा. होय होय साहेब आलेत म्हणा इन्व्हेस्टिगेशन साठी. होय होय हा मॅडम यावा जरा. लग्न झालंय तुमचं?
तुमचं लग्न झालंय डोंबिवलीला बायको राहते ना एक पोरगा पण आहे का तुम्हाला कशाला काय हौस आहे साडी घालून बाई करायची कुठल्या तरी अँगलनी तू तेजस्विनी पंडित वाटतोस का इथं फक्त एकच कास्टिंग परफेक्ट आहे कोण? मी चला चला कोण असतो अजय कोठारे कोठारे कमी आणि पोटारे जास्त वाटतोय जरा विचार काय हवं यांना असं काय आलंय कोण आहे? माझं आडनाव आहे ना झाड बुके अजिबात कोणाला सांगू नकोस की आपण नवरा बायको आहोत. कोणाला सांगू नका आम्ही नवरा बायको आहे तो. बस काय अरे फुबाईपासून ओळख आहे आपली, मी सांगणार आहे कोणाला? काय यार, तू पण यार, असं थोडी करतो. प्लीज कोणाला सांगू नका कोणाला सांगू नका आम्ही नवरा बायको आहे. बस क्या जुबान दादा एक बार बोला तो नहीं बोला जुबान जुबान इन्व्हेस्टिगेशन मॅडम तुमच्या नवऱ्याची मिसिंग केस सॉल्व्ह झालेली आहे. काय हा जननदाई सापडला धनंजय सापडला. सॉरी मॅडम तुमच्या मिस्टरांची बॉडी सापडली. अण्णा एक मिनिट हे बघा, तुमच्या नवऱ्याची नाही त्यांच्या नवऱ्याची बॉडी सापडली आणि हे सिरियल वेगळी आहे. परत आणा करू नका तुम्ही. हा. 10:30 स्लॉट आहे म्हणजे इतकं कन्फ्युज व्हायचं का? हा? नाही. लक्षात घ्या हा? संगीता 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 मॅडम काय आहे, तुमच्या मिस्टरांची बॉडी सापडलेली आहे. चला यावेळेस करेक्ट आलंय. कुठे सापडली बॉडी पाण्यात कुठे कुठे ती बॉडी एक मिनिट हे घ्या, हे तुमच्या नवऱ्याची बॉडी. धनंजय एक मिनिट ही धनंजयची बॉडी असणं शक्यच नाहीये. का? कारण धनंजय नेहमी 85 नंबरची बॉडी वापरायचे. ही 100 नंबरची आहे. 100 नाही आहे, 85 आहे. 3 दिवस पाण्यात राहिल्यामुळे फुगली ती. मॅडम तुम्ही घाबरू नका, पुण्याला लवकरात लवकर आम्ही पकडू. आरोपी लवकरात लवकर आमच्या जाळ्यात सापडेल. थांबा. काय चालू काय साहेब तुमचं? हा इथं काय तुम्ही नाचायला आले का? हा असं या परक्या बाईबरोबर नाचता तुमच्या बायकोला कळलं तर काय होईल? आधी काय आहे आधी? सतत shooting करत असतोस, सतत shooting करत असतोस. मला कुठेच फिरायला घेऊन जात नाहीस. म्हणून मी इकडे येणार रोज. असं पण पप्पा मला कुठल्याच सिरियल मध्ये घेत नाहीत. जय मल्हारमध्ये पण नाही, 100 डेज मध्ये पण नाही. म्हणून मी ठरवलंय की रोज सेटवर
ये पण काम नीट कर. तुला का नीट कर म्हणायचं ना? नाही नाही, मला तेच म्हणायचं होतं, काम नीट कर. ठीक आहे. हे बघा, या केस बीची काहीच गरज नाही. मी कालच स्क्रीन प्ले वाचला, मला सगळं माहिती. मी पटकन सांगू अरे, शकते. असं पटकन म्हणजे सांगायचं नसतं का साहेब? हा, सांगा मग तुम्ही त्यांना. त्याला एक प्रोसेसर असते. प्रोसेस हा हा तेच ते. चला चला सेलिब्रेशन करूया चला. इन्व्हेस्टिगेशन. हा 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 हवालदार हा हाय सर. ग्लोव्ज काढा. काढा म्हणजे घातलेस कुठं आपण? अनएज्युकेटेड पीपल या. अहो ग्लोव्ज काढा, तिकडचे ग्लोव्ज घ्या. अच्छा ओ ओके सॉरी सर. सर आपल्याला ना फिंगरप्रिंट्स घेतले पाहिजेत. हा मग ते जरा ना थोडं मीठ आणि सॉस चालेल त्याच्यावर. फिंगर चिप्स नाही रे, फिंगरप्रिंट. सर ठसे ठसे. हा मग मला मसाला टॉस. मसाला टॉस आहे. डोश्याबद्दल नाही बोलत आहे आपण. ठसे सर ते मध्ये खायचं काहीच नाहीये. खायचं काहीच नाही. हा. मग काय मजा येतात. बरं सोडा. एक मिनिट. मी स्क्रीन प्ले वाचलाय, मला माहिती आहे आरोपी कोण आहे. अरे शांत राहा ना तू. केस सॉल्व करताना आपले कष्ट दिसले पाहिजे. कष्ट 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 शब्द आहे तो. मराठीवर थोडं लक्ष द्या. असू दे असू दे. माझे पप्पा ना डायरेक्टर आहे. सर ते इन्व्हेस्टिगेशन करा. हे घ्या सर. काय केलं तुम्ही? मी त्यांचं बिंग फोडलं. फोडतात ते बिंग असतं सर. बिंग हे बिंग फोडलं तुम्ही. आपण ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करत असतो. हे दुसरं घ्या पण आता फोडू नका. हा एकच राहिलं. डिपार्टमेंटला मला रिपोर्ट द्यावा लागतो. हा हवालदार येस सर. खुर्चीच्या खाली चाकू आहे. येस सर. चाकू काढा तो. ओके. सर वाकणं जमत नाही नजूल मध्ये आल्यामुळे जागा. ए तू खुर्ची उचल. सर खतरनाक. हा ब्रिलियंट. हवालदार सर पहिलाच चाकू. इथं चाकू होता. अरे मी चाकू पाहिली. तुम्ही कुठे म्हणाला? खुर्चीच्या खाली. खुर्चीच्या खाली कुठे आहे? कुठे आहे खुर्चीच्या खाली चाकू आहे? चाकू आहे का खुर्चीच्या खाली? आहे का? नाही 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 अरे नाहीये ना काय. ए, एक मिनिट. काय? चाकू इथं आहे. काय इथं मसाज पार्लर मध्ये आले? हे पुरावे शोधतायत. त्यांना पुरावा सापडायच्या आधी आपल्याला व्हील सापडलं पाहिजे. प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे ते कळलं पाहिजे. जा लवकर.
गे बाय माझे अहो असं काय करताय दत्तांनू अहो ही सगळी प्रॉपर्टी आपणाक मिळू होई एवढ्या वाड्याची आपण काळजी घेतो ना. तुका काय याड लागला काय वाटेल तर काय बोलतोस अहो असं काय करताय दत्ता? बस आता मारीन घबराव. एवढी मेहनत करूची उपयोग काय त्याचा? आमचा काय चाललं ह्याचा काय चालला मग तुमका काहीतरी सांगायचं काय सांग पटकन. विसरलंय अरे देवा, असं कसं काय विचारलंस रे? तुम्ही कसं विसरता कळतंय तुम्हाला एका सिरियल मधून दुसऱ्या सिरियल मध्ये जाता. अरे ही 100 डेज सिरियल आहे त्यामधलं बोला. संगीता लक्ष द्या तुम्ही हं? तुम्ही लेट डोकं खाल्लंय आज माझं सकाळपासून. संगीता हा तुम्ही हा. संगीता. हा कुठे गेले साहेब? साहेब पुरावे शोधा. पुरावे शोधतोय मी. शरद व्हील सापडलं का? हो हो प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे? तुझ्या. ओके. तर हे व्हील माझ्या नावावर आहे. मला ही केस लढायची नाहीये त्यामुळे केस मागे घ्या. काय केस मागे घेतली. तुम्ही निघू शकता. व्हील सापडले. एक मिनिट. वेल सापडले जरी खरं असलं तरी कुणी सापडलेला नाहीये. हवालदार येस सर. सगळे पुरावे गोळा झालेले आहेत. येस. आत्ताच्या आता कळेल की कुणी कोण आहे. हे बघा घड्याळ 10:10 झालेत. खून रात्री 10:10 झाला. हो सर ब्रिलियंट. आरोपीने गॉगल घातला होता. हा कसं काय? रात्र होती, गॉगल घातला होता, घरात शिरला, अंधार दिसायला लागला, त्यांनी गॉगल फेकून दिला. तो हा गॉगल. येस सर. त्यानंतर सांगतो. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. घरात शिरता क्षणी पायांचा आवाज आला. पायांचा का त्याची? त्याच्या पायांचा आवाज आला. त्याला कळलं बुटांचा आवाज होऊ शकतो. त्याने पटकन एक बूट काढला आणि तसाच वरती निघून गेला. एका पायाने? नाही तो लंगडत गेला. सर ब्रिलियंट. नंतर त्याने चाकू शोधला आणि ह्याच चाकूने त्याने त्या माणसाचा खून केला. सर ओ माय गॉड. ब्रिलियंट. म्हणजे याचा अर्थ ह्या सगळ्या वस्तू ज्याच्या असतील तोच असेल खरा खुनी. नाही जो खुनी आहे त्याच्या या वस्तू आहेत. डॉक्टर पडले का दोघे जण? हा डॉक्टर पडले. एकच वाक्य डबल म्हणून राहिले तुम्ही. इन शॉर्ट लक्षात घ्या. जो खुनी आहे त्याच्या ह्या सगळ्या वस्तू आहेत. पुढचं बोला. अच्छा. हा गॉगल कुणाचा आहे? ब्रँड काय? दादर स्टेशन. माझं आहे. थँक्यू. हे घड्याळ कुणाचं आहे? ब्रँड काय? ठाणा स्टेशन. ठाणा. माझे. थँक्यू. आणि हा बूट कुणाचा आहे? ब्रँड काय? डोंबिवली स्टेशन. माझं आहे. सॉरी माझं आहे. थँक्यू. या सगळ्या वस्तू ज्याच्या होत्या तो खुनी होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या आहेत? माझे आहेत. म्हणजे मग खुनी कोण आहे? मी आहे? नाही असं नाही. असं कसं होऊ शकतं? हवालदार गणेशपुरे. असं काय कसं? आणा. हे घ्या. अहो नाही मी नाही. ए बाबा अहो नाही खरंच ऐका. तुम्ही ऐका माझं. तुम्ही पकडला गेलेला आहात. अहो असं काय? अहो नाही हो मी खुनी नाही आहे. तुम्ही पकडले गेलेला आहात. विषय संपला. चला. एक मिनिट. तुम्ही कोण आहात? अस्मिता. आणि मी मनाली. मी बंडोजी. बंडोजी. बंडोजी.
तुम्ही कोण आहात? अरे मला काय माहित मी कोण आहे तर सिरियल सुरू कुठून झाली संपली कुठं काय माहित मला कोण आहे तर मला समजून नाही राहिलं कोण आहे तर चला आता यांना आत टाका. चला. ऐका माझं, असं काय करताय? चला. अहो मी नाही केलं. चला. अहो ऐका तर. अहो. आणि आता मी येणार आहे या मालिकेत आणखी बरेच कलाकार आहेत, कलाकारांची फौज आहे या ठिकाणी, सगळे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. तर वरद चव्हाण यामध्ये भूमिका करतायत जे सदैव असतात आदिनाथच्या बरोबर. पण ह्या जोडीवरून तुम्हाला एक गंमत आठवली असेल, म्हणजे सगळे नॉस्टॅल्जिक झाले असतील. महेश कोठारे सर आणि वरदचे बाबा ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर ही जोडी सुद्धा खूप फेमस होती आणि झपाटलेला मध्ये करेक्ट अशीच जोडी होती की दोघेही पोलीस असतात आणि ते सदैव एकमेकांच्या बरोबर असतात आणि त्यानंतर हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा बघायला मिळते. काय सांगशील? आय थिंक पहिल्यांदा जेव्हा 100 डेजचे प्रोमो सुरू झाले होते तेव्हा मला प्रोमो खूप आवडला होता आणि कुठेतरी असं मनात आलं होतं यार आपण का नाही या सिरियलमध्ये. पण आय थिंक डेस्टिनी होती आणि माझ्यासारख्या आर्टिस्टला सारखं प्लॅटफॉर्म मिळणं. सो मी खूप एन्जॉय करतोय हा फ्लो जो काय आहे तो आणि इतक्या सगळ्या सिनियर कलाकारांबरोबर काम करतोय. सो खूप काही शिकायला मिळतंय. बरंच आउटस्टँडिंग मिमिक्री आर्टिस्ट आहे. अरे मग हे कधी सांगणार आम्हाला? आणि मी मिमिक्री नाही करत, मी असंच एक छोटे मोठे प्रत्येकाचं काही काही असंच प्रयत्न केला होता. आणि समजा आता अजय ठाकूर आणि मेमाणेचा सीन आहे. आता समजा माझं असं वाक्य आहे की सर देसाईंची डेड बॉडी सापडली आहे. सर त्या रस्त्याच्या कडेला आपल्याला डेड बॉडी सापडली, तिकडे आपल्याला जायला लागेल. मग ताबडतोब त्याचे रिपोर्ट्स मागवा. आता समजा हे 2 लाईन्स असतील तर हा येतो आधी सेटवर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. मस्त असं. चला वाचून घ्यायचं एकदम. पटवर्धनांची डेड बॉडी सापडली. सर आपल्याला तिकडं त्या रस्त्याच्या कडेला जायला लागेल आपल्याला डेड बॉडी बघायला. हे तुमचं शेवटचं आहे ना? त्या रस्त्याच्या कडेला जाऊन आपल्याला डेड बॉडी आहे का तिकडे बघायला लागेल. सीन बोलतो ना. पटवर्धनांची डेड बॉडी सापडली. सर त्या रस्त्याच्या कडेला जाऊन आपल्याला डेड बॉडी आहे का बघायला पाहिजे. पटवर्धनांची डेड बॉडी सापडली आहे. मग आय थिंक ते आपण अमोल आपण असं अरे वाक्य बेस्ट. बाकीच्या कलाकारांकडे आता मी येणार आहे. सिद्धेश्वर झाडबुके यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अश्विनी मुकादम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. सीमा चांदेकर यांच्यासाठी. अनिल नगरकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कविता अमरजीत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मेमाणे हे कॅरेक्टर साकारणारे रमेश रोकडे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सचिन ही व्यक्तिरेखा साकारणारा सोमांश भोसले याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. योगेश केळकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत 100 डेज या मालिकेचे दिग्दर्शक अमोल बिडकर यांना. आणि आता स्वागत करूयात आपण या मंचावरती या मालिकेचे निर्माते सुनील भोसले यांना. दिग्दर्शकांकडे आता येणार आहे. काय सांगाल या एकूण टीम बद्दल आणि या मालिकेबद्दल? थ्रिलर, हॉरर और सुपर नॅचरल, मर्डर मिस्ट्रीज हा माझा स्वतःचा खूप आवडता जॉनर आहे. बर. सो असं काही करायला मिळणं, डिरेक्ट करायला मिळणं हा माझ्यासाठी खूप चांगला या अनुभव आहे. म्हणजे आपल्याला जे आवडतं ते करायला मिळणं यासारखं सुख नाही म्हणतात. सो मी जाम एन्जॉय करतोय. वा वा वा. आणि खूप साऱ्या शुभेच्छा सर पुढच्या सगळ्या तुमच्या प्रोजेक्टसाठी. सुनील सरांसाठी जोरदार टाळ्या. रात्रीच खेळ चालायच्या वेळेला आपण भेटलो होतो. त्या मालिकेनंतर या मालिकेची निर्मिती केलीत आणि सुपर डुपर हिट. सगळ्यांना आवडली. काय सांगाल? रात्रीच खेळ झाल्यानंतर लोकांना 100 डेज आवडायला लागली, कॅरेक्टर्स आवडली. अशी टीम पण आम्हाला निर्मात्यांना मिळणं हे आमचं नशीब आम्ही मानतो. आणि यासाठी म्हणजे मी झी मराठीचे आभार मानेन की ही दुसरी संधी आम्हाला त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून दिलेली आहे. वा वा.
बघूयात प्रेक्षकांमधून कोणाला काही बोलायचं का? अरे वा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव काय आपलं? जगमारे. हा? जनार्दन कमलाकर मारे. अच्छा, अच्छा, अच्छा. सगळ्यांचा फॅन आहे मी सर. अरे वा वा यांची सिरियल बघतो 100 डेज. वा, बघताय मला जाम चांगलं. आवडती. मस्त. पण माझा ना आक्षेप आहे कशावरती आक्षेप आहे? सिरियलवर? सिरियलवर. का? हे लोक फशी होत्यात. काय फसवलंय त्यांनी? 100 डेज मध्ये जॅकी श्रॉफ कुठे आहे? माधुरी दीक्षित कुठे आहे? ज्याच्यासाठी मी सिरियल बघतो तो जावेद जाफरी कुठे आहे? अरे जावेद जाफरी आलाच पाहिजे. आलाच पाहिजे. एक वेळ माधुरी दीक्षित नसली तरी चालेल पण जावेद जाफरी पाहिजे. माधुरी दीक्षित नसली तरी चालेल असं का? आमच्यासाठी माधुरी दीक्षित एकच आहे. कोण? तेजू पंडित. मॅडम एक फोटो मिळेल का? हो मिळेल ना. खांद्यावर हात ठेवा ना. घ्या पटकन. असं का ना असं ते पाऊच पाऊच करा ना. पाऊच नसतं ते. काय असते? पाऊट. पाऊट पाऊट. एवढा मोठा आक्षेप होतो तुमचा या सिरियलवर? नाही नाही मग? आक्षेप वगैरे काही नाही. मग? फक्त फोटो काढायचा होता म्हणून एवढा प्रपंच केला. अच्छा, अल्टिमेट एम तुमचं फक्त फोटो काढणे फोटो एवढं काढणं होतं? एवढंच होतं. बाकी काय नव्हतं? नाही नाही. आदिनाथ सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरे आहात ना सर? एकदम मस्त. फोटो काढायचा आहे त्यांच्या बरोबर? नाही नाही. मग? काल तुम्ही आला होतात आमच्याकडे देवळात तर एक शूज माझा घालून फिरतोय. काय होते गावातली कुत्री मागे लागतात. तुमचं काय माझ्या हाल होते ती म्हणून. नाही माणसानं सरळ असो पण एवढं सरळ जरा खाली तरी बघा काय घातलंय, काय नाही. देतील देतील झाल्यावर देतील. झाल्यावर थँक्यू थँक्यू. वा वा. तर 100 डेजच्या निमित्तानं ही सगळी टीम आज सुक्रीटवाडीमध्ये आलेली होती. या टीमला पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊयात. आणि या सगळ्या पाहुण्यांना या मंचातर्फे मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत आत्तापुरतं थांबणार आहे. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला वायू द्या महाराष्ट्र दौरा.